सतत चर्चेत असणारे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। भाजप आमदार मंगेश चव्हाणांनी मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणात जमिनीवर मोठ्या प्रमाणात झाडं लावत मोबदला घेण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हटलेलं, तसंच मोठा मोबदला लुटण्यासाठी एकनाथ खडसे यांनी अधिसूचित झालेल्या जमिनीपैकी काही जमीन खरेदी केलेली। खरेदी खतामध्ये ही जमीन लागवडी योग्य जमीन असल्याचं दाखवलं। खरेदी आधी तिथे झाडं लावली आणि त्याच्या मोबदल्यासाठी पाठपुरावा सुरू केल्याचा दावा आता मंगेश चव्हाण यांनी केलेला आहे। 1/2023 रोजी सदर जमिनीचे मालकी शासनाकडे हस्तांतरण झालं। मूळ मालकाचे सर्व अधिकार संपुष्टात आले। असे असल्यानंतर देखील शासनाकडून मिळणारा भविष्यातला भूसंपादनाचा मोठा मोबदला लुटण्यासाठी आपल्या विधिमंडळातले ज्यांनी 12 खात्याचे मंत्रीपद सांभाळलं आहे ते विरोधी पक्ष नेते राहिले आहेत, त्यांनी सगळे कायदेच बनवले आहेत, त्याच महाशयांनी हा कायदा मोडला। एकनाथ गोदावरी गणपत खडसे यांनी ती जमीन 14 दिवसांनी अधिसूचित झालेल्या गट क्रमांक 352-2 मधील 1.67 हेक्टर ही जमीन खरेदी केली। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी झालेल्या आरोपांवर एकनाथ खडसेंविरोधात एसआयटी नेमण्याचे आदेश दिले आहेत। आज मोबदला वाटपच झाला नाहीये, त्यामुळं मोबदला वाटप झाल्यामुळं आज मात्र कुठली आर्थिक फसवणूक तर नाही आहे। 6 विभाग आहे, एनएच आहे, मुद्रांक आहे, भूसंपादन आहे, आमचे EIDO आहे, त्यानंतर तलाठी आहे ज्यांनी नोंदी घेतल्यापासून तर भूमी अभिलेखपर्यंत, त्यामुळं 6 विभागाची चौकशी करावी लागणार आहे। त्यामुळं मी आपल्याकडे एकच सांगेल की आपले या भागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी आम्ही नेमू। आपण एसआयटी तयार करू आणि 3 महिन्याच्या आतमध्ये हा एसआयटीचा रिपोर्ट सभागृहामध्येच आपण या ठिकाणी सादर करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।